मागच्या 6 महिन्यापासून मी योगा, प्राणायाम, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी बघत होतो, लोकांना सल्लाही देत होतो, पण स्वतः कधी करत नव्हतो. पण नंतर मी डॉक्टर रवी भंडारेंकडे गेलो आणि खरंच मला ते योगा, मेडिटेशन, प्राणायामचा अर्थच त्यांच्याकडनं कळाला. सगळ्यांना सांगणं वेगळं असतं आणि आपल्याला कळणं. आणि त्यांनी मला एक सिंपल भाषेमध्ये असं समजून सांगितलं की 15 मिनिटाचे 4 सेशन्स करा. पहिल्या सेशनमध्ये सूक्ष्म व्यायाम करा, दुसऱ्या 15 मिनिटाच्या सेशनमध्ये योगासन, तिसऱ्या 15 मिनिटाच्या सेशनमध्ये प्राणायाम आणि चौथ्या 15 मिनिटाच्या सेशनमध्ये मेडिटेशन. आणि मी त्यांच्याकडं 1.5-2 महिन्यापासून जॉईन झालो. तेव्हापासून थोडं मला योगाबद्दल खूपच उत्सुकता लागली. आणि योगायोगाने डॉक्टर जगदीशजी गिंदोडे सरांना मी ॲसिकॉनच्या पुण्याच्या कॉन्फरन्समध्ये भेटलो आणि त्यांनी ही संकल्पना मला सांगितली. मग आम्ही त्यावेळेस 3 दिवस कॉन्फरन्समध्ये होतो. 3ही दिवस आम्ही वॉटर योगा केला. आणि खरंच तिथं बघितल्यानंतर मला असं वाटलं की हा योगा एखाद्या कॉन्फरन्समध्ये झाला पाहिजे. आणि योगायोगाने आम्हाला परभणीकरांना 2 दिवसाची कॉन्फरन्सची संधी मिळाली RP मेडिकल कॉलेजमध्ये. मग मी त्या संधीमध्ये त्यांचा एक पेपरही प्रेझेंट ठेवला आणि तीच संकल्पना आपल्या लोकांना सगळ्यांनी कळावी म्हणून आज परभणीत त्यांचा वॉटर योगा घ्यायला लावला. आणि माने सरांचं इतकं छान स्विमिंग पूल आणि त्यामध्ये वॉटर योगा आणि ही संकल्पना आज बघून आज मी रिक्वेस्ट करणार डॉक्टर रवी भंडारे सरांना दर आठवड्याला एकदा तुमच्या बॅचला इथं आणा आणि वॉटर योगा करायला लावा. आणि ह्या जमिनीवरचा योगा तर त्यांनी शिकवला, वॉटर योगा ह्याने शिकवला, पण ह्या दोन्ही योगाच्या निमित्ताने माणसाने मेंटली आणि फिजिकली फिट रहने मंत्र दिला. डॉक्टर दिनेश ने बताया, अभी मैं पिछले कई सालों से योग के फील्ड में हूँ, लेकिन रियली आज मैंने पहली बार थोड़ा नया अनुभव योगा का सीखा, जिसमें मुझे काफ़ी अच्छी चीज़ें समझ में आई कि जो मैं ज़मीन पर या हवा में जो मैं चीज़ें कर नहीं सकता वो इसमें कितनी अच्छे से कर सकता हूँ. सो वेरी मच थैंक यू टू डॉक्टर गिंदोड़िया साहब जो धुलिया से आए और उन्होंने हमें काफ़ी अच्छी चीज़ें सिखाई. खास तौर पे मैं प्राणायाम के बारे में बात करता हूँ. जो प्राणायाम पर हम इंसिस्ट करते हैं, इस पर भी हम बैठ कर ज़मीन पर, लेकिन जब मैंने देखा कि प्राणायाम का इम्पैक्ट जब पानी में जाके होता है वो कुछ अलग ही होता है. और साथ ही उन्होंने जो अस्थमा और राइनाइटिस जैसे पेशेंट की भी इम्प्रूवमेंट के बारे में बताई, उससे भी मुझे बहुत अच्छा लगा. उनका मुद्राओं के बारे में भी अभ्यास काफ़ी अच्छा है और मुद्राओं के साथ उन्होंने आसन, प्राणायाम और ख़ास तौर पे उनका जो स्पेशल पेटेंटेड एक्टिविटी है सूर्य नमस्कार, वो भी मुझे बहुत अच्छी लगी. और वो उसमें भी मैं काफ़ी कुछ सीखा मैंने. और हो सकता है मैं मेरे आगे के करियर में, योगा के करियर में, इनसे सीखी हुई कुछ बातें मेरे डे टू डे लाइफ में भी मैं और मेरे स्टूडेंट्स को भी मैं सिखाऊंगा. धन्यवाद सर. धन्यवाद. थैंक यू. आज तर मी इथे आलो होतो कॉन्फरन्स करता आणि इथे कॉन्फरन्समध्ये आल्यानंतर आज मला एक वेगळाच अनुभव आला आहे. आणि इथे येऊन आम्हाला जो योगा शिकण्यासाठी जो आता हे दिला आहे आम्हाला सरांनी, भुतोडा सरांनी, ते योग आले आहेत आता आमच्यासाठी, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. आणि योगा तर आम्ही बाहेर करतोच, मी श्रीला आपण रोज सकाळी प्राणायाम करतो, पण आज जो मला अनुभव आला पाण्यामध्ये, तो सरांमुळे आज माझ्या आयुष्यात आला आहे. आता नेहमी त्या प्रकारे मी रोज करण्याचा प्रयत्न करेन. थोडा तरी माझ्यामध्ये बदलाव आला आहे आणि मला त्या फ्रेशनेसची एक वेगळी अनुभूती आली आहे. त्याच्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि स्पेशली सरांसाठी. कंपनी चालवतो. आम्ही जेव्हा नाशिकमध्ये तिकडे वर्किंग करतो तेव्हा सरांचं नाव भरपूर ऐकलं होतं की सर वॉटर योगा शिकवतात. इथं आल्यानंतर भरपूर छान वाटलं. वॉटर योगा केल्यानंतर जेवढं आपलं शरीर आहे तेवढं एकदम रिलॅक्स वाटलं, माइंडही फ्रेश झाला. अजून भरपूर काही गोष्टी शिकायच्या आहेत सरांकडून वॉटर योगा. थँक्यू.